सर्वांना माझा नमस्कार. या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांसाठी वर्ग 5वा विषय गणित अध्ययन निष्पत्ती काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. त्याआधी अध्ययनात सुचवलेल्या शैक्षणिक प्रक्रिया आणि त्यामध्ये काय अंतर्भूत आहेत ते बघूया आणि त्यानंतर अध्ययन निष्पत्ती बघूया. अध्ययनकर्त्यास एकट्याने किंवा जोडीने किंवा गटात संधी देऊन कृती करण्यास प्रवृत्त करणे आणि यामध्ये काय काय अंतर्भूत आहे ते बघूया. सर्वप्रथम 1000 पेक्षा मोठ्या संख्यांची गरज का पडते याचा संदर्भ देऊन चर्चा करणे. त्यासाठी संख्या प्रणालीचा विस्तार सहजपणे कसा करता येतो याची चर्चा करणे. जसं उदाहरणार्थ 10 किलोग्रामचे ग्रॅम्स 20 किमीचे मीटर करणे. त्यानंतर दुसरा आहे 1000 नंतरच्या म्हणजे 10,000 पर्यंत संख्यांचा स्थानिक किमतीच्या आधारे विस्तार करणे. उदाहरणार्थ 9000 पर्यंत, मग 9999 पर्यंत, त्यानंतर 9999 पेक्षा एकने मोठी संख्या कशी लिहावी याची चर्चा करणे. त्यानंतर तिसरं मोठ्या संख्यांवरील बेरीज आणि वजाबाकी या क्रिया प्रमाण पायऱ्यांनी करणे. ही आणखी एका स्थानासाठी केलेली पायऱ्यांची वाढ म्हणून ओळखली जावी. त्यानंतर चौथा आहे समान वाटप आणि गुणाकाराची व्यस्त क्रिया यासारख्या भागाकाराच्या विविध पद्धतींचा वापर करणे. त्यानंतरचा आहे संख्या रेषा टप्प्यांनी मोजणे, गुणाकाराचे पाढे, संख्या चौकटी इत्यादींच्या आधारे विभाज्याची कल्पना विकसित करणे. त्यानंतर संख्यांचा भागाकार आणि विभाज्य यांच्या मदतीने अवयवांची संकल्पना विकसित करणे. त्यानंतर उत्तराचा अंदाज करणे आणि त्याचा पडताळा घेणे. त्यानंतरचा आहे गुणधर्मानुसार संख्यांचे वर्गीकरण करणे, उदाहरणार्थ मूळ संख्या, सहमूळ संख्या इत्यादी. त्यानंतर रोजच्या व्यवहारातील संदर्भ परिस्थिती यांचा वापर करून एका पूर्ण गटाचा अपूर्णांक भाग ही संकल्पना वापरता येण्यासाठी अर्धा डझन केळीच्या घडात किती केळी असतील यासारख्या उदाहरणांची चर्चा करणे. त्यानंतर आहे कागदाच्या घड्या, आकृतीचे भाग रंगविणे इत्यादीतून अपूर्णांकांची तुलना करणे. त्यानंतर आहे वेगवेगळ्या कृतींच्या मदतीने सममूल्य अपूर्णांक ही संकल्पना विकसित करणे. उदाहरणार्थ कागदाच्या घड्या आणि आकृतीचे भाग रंगविणे. त्यानंतरचा आहे दशांश अपूर्णांकांची कल्पना समजवणे, कोनाची प्राथमिक माहिती समजणे आणि स्पष्ट करणे. अध्ययनात सुचवलेली शैक्षणिक प्रक्रिया यामध्ये पुढचा टप्पा आहे कोनांचे निरीक्षण करून कोनांच्या मापांची तुलना करणे. उदाहरणार्थ पुस्तकाच्या काटकोनी कोपऱ्यापेक्षा दिलेला कोन लहान, मोठा किंवा समान आहे का हे ठरविणे. तसेच पुढे कोनाचे प्रकार ठरविणे. त्यानंतर आहे कोन मोजण्यासाठी तसेच कोन काढण्यासाठी कोन मापकाचा साधन म्हणून वापर करणे. त्यानंतरचा आहे बाजाराची भेट ठरवून वेगवेगळ्या किमतीच्या नोटांच्या रूपात लागणारे पैसे आणि शिल्लक रक्कम यांचा अंदाज करणे. त्यानंतरची शिक्षण प्रक्रिया आहे विद्यार्थी पावती करू शकतील अशा तऱ्हेने दुकानदार किंवा ग्राहक यांचे नाट्यीकरण करणे. त्यानंतर टेप किंवा मोजपट्टीच्या मदतीने वेगवेगळ्या वस्तूंची लांबी मोजणे. त्यानंतरचा आहे मोठ्या एककाचे लहान एककात रूपांतर करण्याची गरज ओळखणे. त्यानंतरचा पाण्याची बाटली किंवा शीतपेयाची बाटली यावर छापलेल्या धारकतेच्या एककांच्या अनुभवाबद्दल चर्चा करणे. त्यानंतरचा आहे दिलेली रिकामी जागा भरण्यासाठी त्या जागेमध्ये घन, इष्टिकाचिती, त्रिकोणचिती, गोल इत्यादी आकारांच्या वस्तू भरणे आणि ती जागा पूर्णपणे भरण्यासाठी कोणता आकार अधिक योग्य हे ठरवणे. त्यानंतरचा आहे दिलेल्या जागेमध्ये मावलेल्या एकक घनांची संख्या मोजून
त्या जागेचे घनफळ मोजणे. त्यानंतरचं आहे संख्यांवर वेगवेगळ्या क्रिया करताना मिळणारे आकृतिबंध शोधणे आणि चौरस संख्येसारख्या आकृतिबंधात त्यांचे सामान्यीकरण करणे. त्यानंतरचं आहे खाली दर्शविल्याप्रमाणे त्रिकोणी संख्यांचे सुद्धा आकृतिबंधे तयार करतात. त्यानंतरचं आहे माहिती गोळा करून चित्ररूपात मांडणे. उदाहरणार्थ त्यांच्या वर्गातील मुलांची उंची चित्रलेखाच्या रूपात मांडणे. आणि शेवटचं आहे वर्गातील फळा, टेबलाचा पृष्ठभाग, पुस्तके इत्यादीमधून आयताकृती आकाराची परिमिती, या संकल्पनेची ओळख तसेच या आकारांच्या मर्यादा रेषेची कल्पना द्यावी. तर यानंतर आपण बघूया अध्ययनार्थीसाठी अध्ययन निष्पत्ती काय काय आहे या गणित विषयामध्ये. सर्वप्रथम मोठ्या संख्यांवरील उदाहरणे सोडवितात. यामध्ये काय काय संदर्भ, यामध्ये काय काय अंतर्भूत आहे ते बघूया. आधी आहे परिसरातील 1000 पेक्षा जास्त किमतीच्या संख्या वाचतात व लिहितात. त्यानंतर 1000 पेक्षा मोठ्या संख्यांवर स्थानिक किमती जाणून घेऊन 4 मूलभूत अंकगणिती क्रिया करतात. त्यानंतर आहे प्रामाणिक पद्धत वापरून दिलेल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागतात. त्यानंतरचा अध्ययन निष्पत्ती आहे बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार यांचे अंदाज करतात व विविध प्रकारे त्याचा पडताळा घेतात. उदाहरणार्थ प्रमाण रीती वापरून एखाद्या संख्येचे भाग करून, जसे 9450 ला 25 ने भागताना आधी 9000 ला मग 400 ला व नंतर 50 ला 25 ने भागतात. आलेल्या भागाकारांची बेरीज करतात. त्यानंतरचा अध्ययन निष्पत्ती आहे मूळ संख्या व सहमूळ संख्यांचे वर्गीकरण ओळखतात. त्यानंतरचा अध्ययन निष्पत्ती आहे दिलेल्या अपूर्णांकांचा अर्थ समजून घेतात. समूहाचा भाग दर्शविणारी संख्या शोधतात. दिलेल्या अपूर्णांकांचा सममूल्य अपूर्णांक शोधतात व तयार करतात. त्यानंतरचा अध्ययन निष्पत्ती आहे दिलेले 1/2, 1/4, 1/5 यासारखे अपूर्णांक दशमान पद्धतीने व्यक्त करतात. या उलट दशमान पद्धतीतील अपूर्णांक साध्या अपूर्णांकात व्यक्त करतात. उदाहरणार्थ लांबी किंवा रकमेचा अर्धा भाग, जसे 10 रुपयांचा अर्धा म्हणजे 5 रुपये. त्यानंतरचा अध्ययन निष्पत्ती आहे व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करतात आणि दशांश अपूर्णांकांचे रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करतात. त्यानंतरचा अध्ययन निष्पत्ती आहे कोन व आकार याबद्दलची अधिक माहिती मिळवितात. त्यानंतरचा अध्ययन निष्पत्ती आहे काटकोन, लघुकोन, विशाल कोन यांचे वर्गीकरण करून कोन काढतात व त्यांचे रेखाटन करतात. त्यानंतरचा अध्ययन निष्पत्ती आहे नेहमीच्या वापरातील लांबी, वजन, धारकता यांच्या एककांचा संबंध जोडतात आणि मोठी एकके छोट्या एककात व छोटी एकके मोठ्या एककात रूपांतरित करतात. तर हे होतं अध्ययन निष्पत्ती विषय गणित इयत्ता 5वी साठी. तर या पद्धतीने आपण अध्ययन निष्पत्तीचा उपयोग करू शकतो. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा अशी माझी अपेक्षा राहील आणि इतरांना मात्र शेअर करायला विसरू नका. त्यांना पण या व्हिडिओचा, या माहितीचा नक्कीच फायदा होणार आहे. तर भेटूया पुनश्च एका सुंदरशा व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.